पश्चिम बंगालमध्ये 89.93% तर तामिळनाडूत 82.24% मतदान। दिग्गज नेते आणि अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानादरम्यान राडा, टीएमसी आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी 5 पर्यंत 50.68% मतदान। भाजपच्या अक्षय कर्डिलेंसह 7 जण निवडणुकीच्या रिंगणात। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान। 2 लाखापेक्षा जास्त मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। दोन 2029ला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते। आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा। तर 2029ला आपण निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा। जय पवार यांचं सूचक विधान। शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांची फोनवरून शिवीगाळ करत धमकी। पानसरेंचं काय झालं माहिती आहे ना, गायकवाडांचं धमकीवजा वक्तव्य। टॅक्सी रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीला वकील गुणरत्न सदावर्तेंचा विरोध। भाईंदरमधल्या रिक्षा चालकांची भेट घेत प्रताप सरनाईकांच्या भूमिकेला केला विरोध। मराठी सक्ती विरोधात आंदोलनाचाही दिला इशारा। कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष पुन्हा एकदा समोर। कर्नाटक स्टेट बोर्डाच्या 10वीच्या ऑनलाईन साईटवर निकालातून मराठी भाषा पेपरसाठीचा मराठी शब्द वगळला। मराठी शब्द जाणीवपूर्वक टाळल्याची मराठी भाषकांची तक्रार। भोंदू खरातचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस। भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेत अत्याचार। भोंदू खरात प्रकरणात ईडीची शिर्डीत कारवाई। शिर्डीतील तारांकित हॉटेल मारिगोल्डच्या मालकाची गेल्या 10 तासांपासून चौकशी। खरात शिर्डीत आल्यानंतर याच हॉटेलात राहत होता मुक्कामी। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात खरातला 6 मे पर्यंत पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा यासाठी एसआयटीकडून अर्ज दाखल। नाशिकच्या सप्तशृंग गडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे 22 किलो चांदीची तफावत। 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शिवशाही बसला आग। सॅटिस पुलावरील बस स्टँड मधल्या शिवशाहीला अचानक पेट। 15 ते 20 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणची मोठी कारवाई। इराणच्या नौदलानं हॉर्मुझमधून जाणारी मालवाहू जहाजं रोखली। इराणकडूनच थरारक व्हिडिओ समोर।